गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण बघा. आता झिमझिम बंद झाली या. चिमण्यांचा, पक्ष्यांचा, सगळ्यांचा चिवचिवाट कालवा चाललाय नुसता. माझं धुणं धुत होती मी, त्या निम्म धुतलंय, निम्म दगडावय कुरांना खायला टाकलं. गोजे काढायला जायचंय पण थोडं हाडाकतंय, म्हणजे दायवार सगळं हे होतंय. मस्त हे झालेले आमच्या गुरांचं खायला संपले तर तिथं टाकाली झाकली होती ते आणावं लागेल. कसं काय असं हिरवगार. आणि 8 दिवसाने तर लयच भारी दिसेल. लय सुकवायला लागलं होतं. लाईट नाही कालच्या धरणं. मोबाईल थोडा चार्जिंग आहे, न्यावा लागेल लावायला वस्तीवरती. आमच्या कालच्या धरणात लाईट नाही. काहीतरी झालंय, कुठली आर्टिंगचं करंट आहे, पण आर्टिंगची वायरच कुठं झाली. पाणी नाही त्याच्या घरात. कोणाचं काय काय चाललंय बघूया. दरवाजा मोडलेला परत शिल्लक होता बाथरूमचा, तेच आणून लावायचा आहे. बाया 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 10 वाजल्या तर पोंगतच पडली मोठी. अरे वा, कसं लागतात मग ते? होय गणेश, सकाळ सकाळ चकुल्या गेल्यात. होय, त्याला अजून धपाटी खायची ती ग. धपाट्याचं पीठ दिलंय दळायला आता. होय, संध्याकाळी मस्त पैकी धपाटी टाकले गिरणीत. पण आता ती पण दळले का लाईट आली का नाही तिथं वस्ती पण काय माहिती. मोबाईल कसा तरी स्विच ऑफ काढलाय, झालाय 10% चार्जिंग. आता आणि एक निघून लावावं लागेल. म्हणलं चला थोडीशी व्हिडिओ काढावं. संध्याकाळी गणेशला धपाटी करायची. मटकी भिजून कोमण्यासाठी ठेवली नसते. चपात्या झाल्यात आणि ही अशी वरणातल्या चकुल्या केल्या सकाळ सकाळ. कमी असं दे बाया, बरं जा. मीठ जास्त अरे देवा, रोज बसतोय का नाही. कशा मीठ कमी तेवढं मीठ असू दे कमी यायचं. आणि हो का सकाळी वांगी भाजल्यात, भाजी करायची नाही, चुलीत वांगी भाजल्यात भरीत. तेल लावून मस्तपैकी वांगी भाजून आपापलं चुलीन सेपरेट. हा, आणि भरीत करून आपापलं खायचंय. होय होय गणेश, तुला नाही होय खायचं? हा काय आहे या? अरे ते चपातीचं गेलं असल काळ लय. दूध नाही होय अजून घालाय गेलं कुणी? होय, दूध नाही घालाय गेलं ज्ञानेश्वरी? अरे खोबऱ्याच आहे ती. आता वांगीची भाजी कुठे? वांगी सोलून आपापल्या ह्याने ज्याला जेवढं तिखट मीठ टाकून खायचंय त्याने भाजून ठेवला जाता. आणि जेवण झाल्यावर पाठदिशीने दूध घालायचा. बाय आपल्या घरची डेअरी नाही जात. एकदा गाडीत हवा मारून आण, कारण का इथं आपली गाडी पंक्चर निघत नाही. ती तिकडे न्यावं लागते भावनगरला, ती लाईटीवरची असल्यामुळं. अण्णा उठ, दूध घालून या जा. वारं सुटले म्हणजे आता सगळं दायवार हटेल छानपैकी. पॅक करायचे आता. आज खोका पावसाचं लसूण टाकलाय सुका, सांडगे असे सुकलेत. आता पॅकिंग करायची. बाहेर कुठंही करायचं असल्या वाऱ्यात म्हणून असं छान सुकल्यातच आता हे. तर ते पॅक करायचे परत ना. आज कुरिअर टाकायच्या. 2 दिवस झालं घेऊन ठेवलेली तशीच राहिल्या. ते लसूण असा सुकायलाच ठेवावा लागतो. तुम्ही पण घरी असाच टाका. मी कसा असा तोडून टाकलाय सगळा, पण का असाच ठेवावा लागतो या. त्याच्याशिवाय ते ही होत नाही. असं स्पेशल घरच केलंय आपलं एक. अशा प्रकारे पावसाळा सुरू झालेला आहे. तुमच्याकडे झालाय का नाही सांगा. आमच्याकडे तर झालाय. राम 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 राम. राहायला वाटतं उभा राहिला. त्या दिवशी आणि चालायला लागला होता, परत त्याला वटकावून लावलं.
एवढं मोठं झाड पडून हे जायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. त्याच्यामुळे म्हणलं वायर इथंच झालेली दिसते. भाऊजींना इथंच वायर सांगावं लागेल. तिकडून वायर आणलेली खाली आली वाऱ्यात इथंच कट झालेलं दिसते. त्याच्यामुळेच लाईट लागणार. बघू थांबा आता त्यांना सांगते. हा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण का माझा फोन आता स्विच ऑफ व्हायला लागलाय. वस्तीवर न्यावं लागेल, चार्जिंग करावं लागेल, नंतर व्हिडिओ सोडावं लागेल. बाय, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग.